Welcome students in the second part of the lesson materials we use. Students, in the last video we have learned the most important man-made material, that is detergents. Now let's learn more about natural detergent. Students, soap nut, that is Rita, and soap pod, that is Shikekai, are the natural detergents in common use. रेठा आणि शिकेकाई हे पदार्थ निसर्गनिर्मित अपमार्जक म्हणजे नॅचरल डिटर्जंट म्हणून वापरले जातात. दे कंटेन अ केमिकल नेम सॅपोनिन आणि यामध्ये सॅपोनिन असा एक रासायनिक पदार्थ असतो. सोप नट अँड सोप पॉड डू नॉट हॅव एनी हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन स्किन, वुलन थ्रेड्स अँड क्लॉथ. रिठा तसेच शिकेकाई यांचा मानवी त्वचा, रेशमी लोकरीचे धागे, कपडे यावर कोणतेही अनिष्ट परिणाम होत नाही. नाउ स्टुडंट्स, लेट्स लर्न अबाउट man-made detergent. First, soap. Soap is a man-made detergent which has been in use since ancient times. Ancient times म्हणजे फार पूर्वापार वापरत असलेला हा मानवनिर्मित अपमार्जक म्हणजे मॅनमेड डिटर्जंट आहे. इट इज बिलीव्ड दॅट सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 इयर्स ॲगो. साबणाचा शोध हा पाश्चिमात्य देशामध्ये सुमारे 2000 वर्षापूर्वी लागला असे म्हटले जाते. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश. त्या काळी ॲनिमल फॅट म्हणजे प्राण्यांची चरबी आणि वूड ॲश म्हणजे लाकडाची राख वापरून साबण तयार केला जात होता. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप्स. परंतु सध्या विविध प्रकारचे साबण आपल्याला पाहायला मिळतात. सो लेट्स अंडरस्टँड टाइप्स ऑफ सोप्स. फर्स्ट, हार्ड सोप. हार्ड सोप इज यूज्ड फॉर वॉशिंग क्लोथ्स. इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. हार्ड सोप, ज्याला आपण कठीण साबण असे म्हणतो, हा कपडे धुण्यासाठी वापरतात आणि यामध्ये फॅटी ॲसिड म्हणजे तेलाम्लांचा सोडियम क्षार असतो. म्हणजे हा जो साबण आहे कठीण साबण हा तेलाम्लाचा सोडियम क्षार असतो. इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. सॉफ्ट सोप इज यूज्ड फॉर बाथिंग. आणि जो सॉफ्ट सोप आहे ज्याला आपण मृदू साबण असे म्हणतो, हा स्नानासाठी वापरतात. इट इज अ पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ द स्किन. आणि हा जो साबण आहे हा तेलाम्लाचा म्हणजे फॅटी ॲसिड्सचा पोटॅशियम क्षार असतो म्हणजे पोटॅशियम सॉल्ट असतो. सो इट इज अ पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार असतो आणि या साबणामुळे अंगाची आग होत नाही. इन द हार्ड वॉटर ऑफ अ वेल or a tube well, soap does not give lather but forms a scum. विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस होत नाही तर त्याचा स्कम म्हणजे साका तयार होतो. ॲज अ रिझल्ट सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. आणि हा साका तयार होतो त्यामुळे स्वच्छ करण्याचा किंवा साफ करण्याचा जो साबणाचा गुणधर्म आहे तो मात्र नष्ट होतो. Now, let's learn about synthetic detergent. Now, synthetic detergents have taken the place of soap. बघा मुलांनो, साबणाची जागा आता मानवनिर्मित सिंथेटिक डिटर्जंटने घेतलेली आहे. सिंथेटिक डिटर्जंट याला मराठीमध्ये संश्लिष्ट अपमार्जक असे म्हटले जाते. साबणाची जागा आता ह्या सिंथेटिक डिटर्जंटने घेतलेली आहे. देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग दीज डिटर्जंट्स. आणि या डिटर्जंटची निर्मिती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. द लॉंग स्ट्रक्चरल युनिट्स इन द सिंथेटिक डिटर्जंट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम रॉ मटेरियल विच आर मेनली फॅट्स ऑर केरोसिन. बघा, हे जे सिंथेटिक डिटर्जंट आहे त्या डिटर्जंटमधील
मोठ्या लांबीचे जे घटक आहेत हे प्रामुख्याने फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन म्हणजे रॉकेल या कच्च्या मालापासून मिळवले जातात. डिटर्जंट्स आर ऑब्टेन्ड बाय सबजेक्टिंग these raw materials to a variety of chemical processes आणि त्यांच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून हे सिंथेटिक डिटर्जंट्स बनवली जातात. सिंथेटिक डिटर्जंट्स आर यूज्ड इन मेनी टाईप्स ऑफ कॉस्मेटिक्स आणि त्यांचा वापर विविध प्रकारच्या कॉस्मेटिक्स म्हणजे प्रसाधनांमध्ये केला जातो. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज्ड इन हार्ड वॉटर ॲज वेल आणि हे सिंथेटिक डिटर्जंट्स कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात. ॲज पर द यूज ऑफ द डिटर्जंट, सपोर्टिंग ॲडिटिव्स सच ॲज परफ्युम्स, डाईज, जर्मिसाइड्स, अल्कोहोल, अँटीफोमिंग एजंट्स, मॉइश्चरायझर्स, फाईन सँड, एक्सेट्रा are mixed with different detergents to give them certain useful properties. वापराच्या गरजेनुसार या डिटर्जंट्समध्ये सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यास उपयुक्त गुणधर्म दिले जातात. स्टुडंट्स, नाव लेट्स लर्न वन मोर मॅन-मेड मटेरियल दॅट इज सिमेंट. So let's learn about cement production. Cement is an important material in construction. तुम्हाला माहीतच आहे मुलांनो, सिमेंट हे बांधकामातील अत्यंत महत्त्वाचे साहित्य आहे. शीट्स, ब्लॉक्स, पिलर्स अँड पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस्ड फ्रॉम सिमेंट. या सिमेंटपासून कॉन्क्रीट तयार करून पत्रे, विटा, खांब, पाईप बनवतात. सिमेंट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर विथ फाईन पार्टिकल्स. सिमेंट ही कोरडी, सूक्ष्म कण असलेली हिरवट राखाडी रंगाची पूड असते. इट इज मेड फ्रॉम सिलिका दॅट इज सँड, ॲल्युमिना दॅट इज ॲल्युमिनियम ऑक्साईड, लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया दॅट इज मॅग्नेशियम ऑक्साईड. सिमेंट हे सिलिका म्हणजे वाळू, ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार करतात. पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज्ड सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. पोर्टलँड सिमेंट हा बांधकामासाठी वापरला जाणारा अत्यंत प्रमुख प्रकार आहे. इट इज मेड फ्रॉम रॉ मटेरियल विच कन्सिस्ट्स ऑफ 60% लाईम दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड, 25% सिलिका that is silicon dioxide, 5% alumina, the rest is iron oxide and gypsum that is calcium sulfate. हे जे पोर्टलँड सिमेंट आहे हे 60% चुना, 25% सिलिका, 5% ॲल्युमिना आणि उरलेला जो भाग आहे तो आयर्न ऑक्साईड व जिप्सम या कच्च्या मालापासून पोर्टलँड सिमेंट बनवले जाते. Portland cement gets its name from the stone quarried from the Isle of Portland in England, which has a similar texture. या पोर्टलँड सिमेंटचा पोत हा इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो आणि म्हणूनच त्याला हे नाव मिळालेले आहे. In ancient times, the Romans had made a cement as well as concrete. प्राचीन काळात रोमन लोकांनी सिमेंट व त्यासोबत कॉन्क्रीट तयार केले होते. दे यूज टू मेक ॲक्वियस सिमेंट बाय मिक्सिंग वोल्कॅनिक ॲश इन मॉइश्चर लाईम. भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून ते जलीय सिमेंट बनवत. जलीय म्हणजे ॲक्वियस सिमेंट. इट वॉज अ व्हेरी ड्युरेबल सिमेंट. ड्युरेबल म्हणजे अत्यंत टिकाऊ. हे सिमेंट अतिशय टिकाऊ होते. With the decline of the Roman Empire, this art of making cement was also forgotten. रोमन साम्राज्य लयाला गेले व सिमेंट निर्मितीची ही कला लोक विसरून गेले. In 1756, the British engineer John Smeaton developed the method of making aqueous cement. म्हणजे इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन
यांनी ही जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली. नाव लेट्स लर्न अबाउट कॉन्क्रीट. Concrete is prepared by mixing cement, water, sand and gravel. कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. For making a strong and leak-proof slab, certain substances are mixed in concrete. स्लॅब भक्कम होण्यासाठी गळती होऊ नये म्हणून त्यामध्ये काही विशिष्ट द्रव्ये ही मिसळली जातात. So the students, we have learned about some types of detergents, cement and concrete. Thank you.